नमस्कार. साधारण गेल्या एक वर्षापासून या कर्जमाफीच्या विषयावर मी काम करत आहे. शासनाने जी प्रवीण परदेशी अ, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अंडर जी कमिटी नेमली होती, त्या कमिटीचा सदस्य सचिव म्हणून मी कामकाज पाहिलेले आहे. आणि त्या कमिटीचं कामकाज पाहत असताना की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, त्या शेतकऱ्यांना मिळत असलेले कर्ज, त्याच्या अटी शर्ती किंवा त्यांना ते ह्याचा सगळ्याचा आम्ही अभ्यास केला. यामध्ये आम्ही सर्व जे स्टेक होल्डर्सची डिस्कशन केलं. मग त्यामध्ये बँकेचे वरिष्ठ अधिकारी होते, काही मोठमोठे इकॉनॉमिस्ट होते. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आम्ही विदर्भातल्या सर्व शेतकरी प्रतिनिधींशी पण चर्चा केली. अशा सगळ्या घटकांशी चर्चा केली. हे RBIच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नंतर मग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा रिपोर्ट सबमिट करण्याच्या वेळी देखील आम्ही कसं म्हणजे काय अटी शर्ती काय असाव्यात याकरता एक आम्ही डाटा कलेक्शन म्हणजे सायंटिफिक डाटा कलेक्शनची प्रोसेस अवलंबली. फेब्रुवारीमध्ये आपण MHITकडनं एक पोर्टल डेव्हलप केलं होतं. ह्या पोर्टलवर आपण सर्व शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या माहिती गोळा केली. त्यामध्ये मग शेतकऱ्यांचं पीक कर्ज असेल, मध्यम मुदत, दीर्घ मुदत कर्ज, इतर कर्ज, सोने व्यवहार कर्ज असेल, ॲनिमल हजबंड्री म्हणजे गाय गोटा, फिशरी, सगळ्या गोट्याचे केली. आणि ह्याचं आम्ही अनालिसिस केलं की कुठल्या प्रकारची कर्ज थकतात, कुठल्या राहतात, कुठल्या पिकांची कर्ज थकतात, कुठल्या भागातल्या लोकांची कर्ज थकतात किंवा ह्याचा एक डिस्ट्रेसचा आम्ही अभ्यास केला. ह्यामध्ये काही सिनियर लोक पण होते, जसं सुधीर कुमार गोयल साहेब होते, बाकी नाबार्डचे सिनियर अधिकारी होते. आणि ह्या सगळ्या अनालिसिस करून आपण मग शासनाला रिपोर्ट दिला. त्यामध्ये साधारण आपण सजेशन्स दिले होते. ह्या सगळ्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आमचा अहवाल दिल्यानंतर शासनाने पण परत आम्हाला खूप चर्चा केली आणि 2 जूनला आपल्याला माहिती आहे की शासनाने मंत्रिमंडळाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि त्याप्रकारे GR काढला. त्या GR मध्ये 3 घटक होते: कर्जमाफी, एक वेळ प्रोत्साहन, एक वेळ समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ, असे 3 घटक त्यामध्ये होते. आणि ह्या 3 घटकाचे आपले वेगवेगळे क्रायटेरिया ठरले होते की वाटप दिनांक, थकबाकी दिनांक आणि कुठल्या तारखेचे दिनांक मिळाले. तर हा जेव्हा GR निघाला तेव्हा लगेचच आम्ही MHITच्या पोर्टलवर डाटा अपलोड करायची सिस्टीम डेव्हलप केली. फारच म्हणजे कमी काळात, म्हणजे 2 तारखेनंतर तुम्हाला माहिती असेल की 4, 5, 6, 7 आम्ही कंटिन्युअस, मी स्वतः पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. त्यामध्ये अहिल्यानगरपासून सुरुवात केली. अहिल्यानगरला 4 तारखेला आमचं पहिलं प्रशिक्षण झालं. त्यामध्ये सर्व बँकर्स होते, जिल्हा मध्यवर्ती बँक होती, तिथले राष्ट्रीयकृत बँका, आमचे ऑडिटर्स यांचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलं. त्यानंतर अमरावती आणि ह्याचं नागपूरचं आम्ही नागपूरमध्ये घेतलं. नंतर पुण्याचं, कोल्हापूरचं आणि असं सगळं प्रशिक्षण घेतलं. 4 दिवसात त्यांना माहिती भरायला सर्व सांगितली. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी माहिती होती ही संपूर्ण माहिती आम्ही आपल्या सहकार विभागाच्या ऑडिटर मार्फत तपासली गेली. संपूर्ण माहिती आम्ही तपासली. त्यामध्ये आम्ही सर्व ऑडिटर्स नेमले. साधारण एका ऑडिटरनी किती अकाउंट्स तपासू शकतो, किती संस्था, असे सर्व अकाउंट्स तपासणी केली. आणि 25 जून रोजी आमचं सर्व पोर्टलवर माहिती रेडी झाली. माहिती सगळी रेडी झाली. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की अधिवेशन सुरू झालं. अधिवेशनामध्ये पण बरीचशी चर्चा झाली, काही क्रायटेरिया चेंज करावेत वगैरे मागणी झाली. आणि त्यानंतर जेव्हा फायनल GR आला की महात्मा ज्योतिबा फुलेच्या मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील 2 लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी, असं जेव्हा GR आल्या त्यानंतर आम्ही प्रोसेसिंगला ही माहिती घेतली. पहिल्या टप्प्यात असं झालं की आपले कर्जमाफी आणि एक वेळ समझोता हे जे सगळे अकाउंट्स आपण प्रोसेसिंगला घेतले. आपल्याला माहिती आहे की 56 लाख लोक शेतकरी ह्यामध्ये समझोता बेनिफिट होणार आहेत. तर त्यामध्ये त्याची फोड जर केली तर 32 लाख शेतकरी हे कर्जमाफी आणि एक वेळ प्रोत्साहन म्हणजे OTSचे आहेत. आणि 24 लोक जे रेग्युलर आहेत ते प्रोत्साहनपरचे आहेत. तर प्रोत्साहनपरचं आम्ही थोडं ठेवलं आणि हे जे 32 लाखाचा डेटा आम्ही प्रोसेस केला. हा सगळा डेटा प्रोसेस केल्यानंतर आमची पहिली जी लिस्ट होती
जी 16,95,96,000ची आहे. तर ती लिस्ट आम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी पब्लिश केलेली आहे. त्याच्या एक दिवस अगोदर सीएम साहेबांना मी पंढरपूरच्या कार्यक्रमात सांगितलं आणि ती लिस्ट पब्लिश केली. त्या लिस्टप्रमाणे आधार ऑथेंटिकेशनचं काम आपण सर्व आपले सेवा सरकार सेवा केंद्रामध्ये सुरू आहे. या आधार ऑथेंटिकेशनचं आतापर्यंत जेव्हा मी लेटेस्ट आकडा घेतला तर 4 लाख शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झालेलं आहे आणि बाकीच्यांचं शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन होत आहे. एक मला फक्त याप्रमाणे सांगायचं आहे की 31 लाखमध्ये फक्त 17 लाखांची लिस्ट आली. त्याचे उरलेले लोक आहेत. तुम्हाला असा प्रश्न पडेल की ह्यांचा का लिस्ट आली नाही किंवा काय नाही. तर ह्यामध्ये जे आमचे बऱ्याचशा बँकांनी आम्ही जे त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या व्याज आकारणीच्या बाबत किंवा अकाउंट्सच्या बाबत किंवा व्हॅलिडेशन्सच्या बाबत, तर ते आमचं जे व्हॅलिडेशन प्रोसेसमध्ये ते व्याज आकारणीमध्ये व्हॅलिडेशन प्रोसेसमध्ये ते काय पास पडले नाहीत. त्यामुळे तो डेटा आम्ही बाजूला ठेवलेला आहे. तो आज किंवा उद्या आम्ही परत त्या बँकांना देणार आणि बँकांना दिल्यावर ते बँका त्यामध्ये सुधारित पद्धतीने तो डेटा त्यात भरतील आणि आपल्याला परत देतील. म्हणजे हे सांगायचं मला की आत्ता जरी लिस्ट झाली असेल तर ती पहिलीच लिस्ट आहे. ह्यानंतर आणखीन सुद्धा लिस्ट ह्यामध्ये अपेक्षित आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काही लोक अपात्र असतात. म्हणजे आपण जेव्हा स्कीम लॉन्च करतो, पूर्वी देखील आपली छत्रपती शिवाजी महाराज योजना होती आणि त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना होती. त्यामध्ये काही लोकांना आपण अपात्र ठरवतो. त्यामध्ये मग सेवार्थ, शालार्थ, आमदार, खासदार, माजी मंत्री वगैरे असतात आणि आयकर भरणारे लोक. तर हा सुद्धा डेटा आम्ही व्हॅलिडेट केलेला आहे. म्हणजे आता जी लिस्ट प्रोसेस केली त्यामध्ये हा डेटा सुद्धा आम्ही इन्कम टॅक्सला पाठवून व्हॅलिडेशन करून काढला. तर आपल्याला सांगायचं प्रत्येकी 2 जूनला JR झाला, मध्ये अधिवेशन आणि आता 25 जुलै, एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये आम्ही हे सगळं केलं. जेव्हा लाडकी बहीण योजना होती तेव्हा साधारण त्यांना 3 ते 4 महिने लागला वेळ ह्याचा डेटा, इन्कमचा डेटा फेच करायला. पण आमचा डेटा आम्ही लवकर फेच केला. तर ही सगळी प्रोसेस झाली. ह्या प्रोसेसमध्ये एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा होता. तो म्हणजे आपण जे कमर्शियल बँकांचे जे अकाउंट्स आहेत की जे आता ह्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर कमर्शियल बँकाचे अकाउंट्स आहेत. पूर्वीच्या योजनेमध्ये जिल्हा बँकांचे अकाउंट जास्त असायचे, पण साधारणतः आता असा ट्रेंड दिसतोय की नॅशनलाइज म्हणजे कमर्शियल बँका म्हणजे नॅशनलाइज बँक आणि प्रायव्हेट बँक्स ह्यांचे अकाउंट्स मोठ्या प्रमाणात आहेत. तर ह्या अकाउंटमध्ये आम्ही त्यांचा थोडा अभ्यास केला की ते मोठ्या प्रमाणावर जे NPAचे अकाउंट्स आहेत त्यांना सूट देत असतात, की त्यांची सूट द्यायची पद्धत असते. पूर्वीच्या एका योजनेमध्ये असे आपण फारसं न बघता योजना राबवली आणि थोडी टीका झाली की बँकांना यात थोडी मदत होत आहे म्हणून, की तुम्ही बँकांची मदत केली. कारण शेतकऱ्याला बँकेने सांगितलं होतं की X अमाऊंटला तुझं खातं आम्ही सेटल करतो आणि आपल्या कर्जमाफीत जास्त पैसे दिले गेले. तर ही गोष्ट टाळण्यासाठी आम्ही सगळ्या त्या कमर्शियल बँकांकडनं त्यांची OTS योजना काय आहे ह्याचा अभ्यास केला. त्यांना प्रत्येकांना मागवलं तुमची OTS योजना काय आहे, की तुम्ही एखाद्या शेतकरी जर आला आणि NPA अकाउंट आलं कमर्शियल बँकेचं, मग त्यात SBI बँक आहे, HDFC आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, आणि ते अभ्यास केला. आणि आम्ही म्हणलं की आमच्या योजनेत देखील आम्ही तुम्हाला बल्कमध्ये हे पैसे देणार असल्यामुळं हे पण आम्हाला सूट द्यायचं. आणि ह्याला टेक्निकल भाषेमध्ये हेअरकट म्हणतात, की हेअरकट ॲप्लिकेशन ऑफ हेअरकट पॉलिसी. शासनाने देखील ही हेअरकट पॉलिसी ही एक लिगल टर्मिनॉलॉजी आहे, हे काय हे नाही आहे RBIच्या पॉलिसीमध्ये. आणि त्यासाठी अतिरिक्त मुख्य वित्त ह्यांच्या अंडर एक कमिटी नेमलेली आहे. तर ACSची ती कमिटी आहे. त्याचा तुम्हाला JR 17 जूनचा JR आहे. तर JR प्रमाणे कमिटी नेमली. आम्ही त्यांच्याशी निगोशिएट केला की तुम्ही किती कमी करणार, की आम्ही तुम्हाला एक रकमी दिला तर किती कमी करणार. आणि आपल्याला सांगावं असं वाटतं की त्यांना आम्ही सांगितलं आता की NPA जो डेट आहे की समजा 2019ला आपलं समजा 1/4/19चं कर्ज आहे आपलं, त्यांनी NPAचं नंतर 1 वर्षाने समजा त्याची ड्यू डेट आहे आणि 1 वर्षाने ते NPA झालं, म्हणजे 2019चं कर्ज 2021ला NPA झालं. आम्ही त्यांना सांगितलं की 5 वर्षापूर्वीचं जर NPAचं कर्ज असेल किंवा जुने असेल, किती वर्षाचं असेल, तर कुठल्याही NPAच्या कर्जावर आम्ही तुम्हाला कुठलंही व्याज देणार नाही. सो आपण वी विल
आम्ही व्याज त्यांचं माफ करून घेतलं आणि मुद्दलात पण आम्ही माफ करून घेतलं. जर तुमचं 1 वर्ष म्हणजे आत्ताच्या डेटपेक्षा ह्या डेटपेक्षा 1 वर्ष जुनं असेल तर मुद्दलाच्या 85% देणार. त्याच्यानंतर असेल तर आम्ही तुम्हाला 75% देणार, 65. आणि जर हे सर्वात जुनं असेल तर आम्ही मुद्दलाच्या फक्त 35% मध्ये तुम्ही आम्हाला अकाउंट सेटल करून द्यायचं. तर असं आम्ही त्यांच्याशी हे केला, निर्णय घेतला. त्यांना आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्या सगळ्या बँकांनी तो जो आमची पॉलिसी होती ती त्यांच्या बोर्डमध्ये नेली, म्हणजे स्टेट बँकेने त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे नेली, त्यांनी चर्चा केली आणि ही सगळी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची पॉलिसी त्यांनी मंजूर करून आणली. आणि आपल्याला माहीत असेल की योजनेत कर्ज मुक्तीमध्ये जो आपण हे ठरवलेला आहे, क्रायटेरिया ठरवलेला आहे की तो 30/9/25 वर थकबाकीदार असला पाहिजे आणि त्याची 31/3/26 वरची बाकी आपण देणार आहोत. मग प्रश्न निर्माण झाला की 31/3/26 नंतरच्या व्याजाचं काय, ते पण आम्ही त्यांना लिहून निर्देश दिले की 1/4 म्हणजे 1/4/26 नंतर कुठलेही व्याज घ्यायचं नाही. ह्या सगळ्याचे त्या बँकांचे ठराव झालेले आहेत. त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना बेनिफिट देण्यासाठी काम केलेलं आहे. ह्यामध्ये कुठलाही बेनिफिट त्या बँकांना अनड्यू जाता कामा नये ह्याची पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे. आणि जेणेकरून जे OTSचे मोठी कर्ज आहेत म्हणजे 2 लाखाच्या वरती कर्ज आहेत ह्यात देखील हे हेअरकटचा बेनिफिट होणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं 5 लाखाचं कर्ज आहे, मग त्यात ते आपण बघणार आहे की तुझं NPAच्या डेटला किती बॅलन्स होता, 3.5 लाख होता, 3.5 लाख नंतर त्यामध्ये हेअरकट पॉलिसीनुसार किती कमी होईल, आणखीन 1 लाख कमी होईल, 2.5 लाख, मग त्यांनी फक्त 50,000 भरायचे आणि त्याला आम्ही वरचे 2 लाख देणार. तर असं आपण ही फार मागच्या योजनेतनं अनुभव घेतलेला माहितीचा ह्या क्षेत्रातला अभ्यास, ह्या इतर लोकांशी अभ्यास करून ही स्कीम आम्ही केलेली आहे आणि ह्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. फक्त ह्यामध्ये आम्ही जी यादी प्रोसेस केली आता, तर ह्या यादीमध्ये आपण यादी प्रोसेस करत असताना गाव पातळीवर यादी प्रसिद्ध केलेली आहे, बँकेच्या ब्रांचमध्ये यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि आपले सरकार पोर्टलवर आहे. आणि ही जी स्कीम सगळी जी आम्ही राबवतोय ही महाआयटीने डेव्हलप केलेल्या पोर्टलच्या माध्यमातून राबवतोय. महाआयटी म्हणजे फिजिकल कुठलाही कागद नाही आहे. बँकांनी माहिती त्या पोर्टलवर भरायची आहे, पोर्टल प्रोसेस करता, इन्कम टॅक्स डेटा पोर्टलवर द्यायचा आहे. सरकारी जे कोण हे देतात, ज्यांचे शालार्थ सेवार्थ आहे तो डेटा त्या पोर्टलवर जातो. सहकारी संस्था, बँका, साखर कारखान्यांनी पण त्यांचा डेटा त्या पोर्टलवर प्रत्येकाला लॉग इन ID देऊन भरलेला आहे आणि पोर्टल जनरेटेड लिस्ट आहे. म्हणजे देर इज नो फिजिकल असं काही नाही आहे. आणि त्यामुळे आपला डेटा व्यवस्थित प्रोटेक्ट राहतो, ट्रान्सपरन्सी राहते आणि ह्यात काही मॅन्युअल हे राहत नाही. इनफॅक्ट की ह्याचं मंजूर करा, ह्याचं करू नका, असं काही मॅन्युअल ह्यामध्ये कुठलेही हे राहत नाही. म्हणजे म्हणतो ते मॅन्युअल डिस्क्रिप्शन राहत नाही. जी काही लिस्ट जनरेट झालेली आहे ती सिस्टीम जनरेटेड लिस्ट अशी झालेली आहे. फक्त ही लिस्ट जी जनरेट झालेली आहे तर आता आपण बँक ब्रांचमध्ये केली, गाव पातळीवर केली आणि आपले सरकार पोर्टलवर आहे. तर गाव पातळीवर जी झाली तर त्यामध्ये जे NPAचे जे अकाउंट्स होते की जे कमर्शियल बँकेचे NPAचे अकाउंट्स होते तर त्याची 31/3/26चा थकबाकी दिसायच्या ऐवजी त्यांच्याकडं ती जी आम्ही तडजोडीची जी रक्कम आहे ती दिसती आणि ती तडजोडीची कमी रक्कम दिसल्यामुळे एक थोडा